मी आहे स्वाती। तर माझं चॅनल आहे मराठी मूम पुणे। तर मी दाखवते लाईफस्टाईल व्लॉग, ट्रॅव्हलिंग व्लॉग आणि रेसिपी व्लॉग। तर पाहत राहा मराठी मूम पुणे। हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती। माझ्या मराठी मूम पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। केम छो। तर आता आम्ही निघालो आहोत गिरनार रोपवेला। तर आता आलो जवळपास। आम्ही निघालो सोमनाथवरून गिरनारला। तर तिथून 1.5 तास लागलेले आम्हाला। तर आता मग तुम्हाला मी गिरनार दाखवते। तर इथे आम्ही एंट्री करत आहोत गिरनारमध्ये। तर हे गिरनारचं प्रवेशद्वार आहे नवनाथ। तर इथे आम्ही जात आहोत आता। इथून पुढे ही आहे गिरनारमधली कारची पार्किंग। पण लवकर आली तर ती पार्किंग मिळेल, नाही तर खूप हे होईल। आम्ही आलो इथे 8:30 वाजले सकाळची। आम्हाला भेटत नव्हती पण भेटली गाडी एक गेली म्हणून तिथे आम्ही लावू शकलो। त्यासाठी लवकर यावं लागेल। इथे 8:30 पर्यंत टच झालं पाहिजे। उडान खटवला हे गेट नंबर 1 तिकीट आहे इथे। आणि रोपवे क्लोजिंग टायमिंग 5 वाजता आणि बंद होणे आणि सुरू होणार आहे 7 वाजता। शकता ही लाईन रोपवेला ट्रिप पण आलेली आहे म्हणून। तर इथे ही जी लाईन आहे ती तिकिटाची लागलेली आहे। तर तिकीट ऑनलाईन काढा किंवा ऑफलाईन काढा, ही एकच लाईन आहे त्यासाठी। याच लाईनमधून तुम्हाला जायचं आहे तिकीट काढण्यासाठी। तर पुढे पाहू शकता आम्ही तिकीट काढत आहोत आता। तर ही जी लाईन आहे ती तिकिटाची लाईन आहे। इथून आतमध्ये गेल्यानंतर इथे चेकिंग करतात। चेकिंग केल्यानंतर आतमध्ये आपल्याला सोडतात। आतमध्ये सोडल्यानंतर समोर हा जे काउंटर आहे समोर दिसते, हे काउंटर आहे, तिथे तिकीट काढायचं आहे। इथे तिकीट काढल्यानंतर ते समोर सोडतात आपल्याला। तर इथे आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला तिकीट काढायचं आहे। इथे आम्ही तिकीट काढलेलं आहे। तर इथे पाहू शकता हे जे काउंटर आहे ते तिकिटाचं आहे। आणि तिकीट तुम्ही ऑनलाईन काढू शकता किंवा इथे आल्यानंतर पण इथे ह्या काउंटरला काढू शकता। तर तिकीट आहे पर पर्सन 600 रुपये, जे की आम्ही होतो 4 जण। 4 जणांचे मिळून 2400 झाले आणि प्लस टॅक्सेस सगळे मिळून 2520 असे झालेले आहेत रोपवेचे तिकीट। तर आता हे पाहिलेलंच आहे तुम्ही तिकीट। आता इथून आम्ही पुढे जाऊ जिथे की क्यूमध्ये लागायचं आहे रोपवेच्या। तर पुढे बघा 4 जणांचे आहे। इकडे कॅफेटेरिया पण आहे। इथून मध्ये जायचं आहे। वेटिंग आहे इकडे आहे हे वेटिंग एरिया रोपवेला जाण्यासाठी। इथून मध्ये आपल्याला रोपवेला जायचं आहे। वेलकम फोटो काढतायत, जे की खाली गेल्यानंतर कॅफेटेरियामध्ये दिसतं। आता निघाली आहे ही लाईन रोपवेमध्ये जाण्यासाठी। इथून असं जायचं आहे। इकडे आल्यानंतर इकडे असं टर्न आहे। इकडे वॉशरूम पण आहे। इकडे असं सरळ जायचं आहे आणि इथे लाईन आहे, त्या लाईनमध्ये लागायचं आहे। इकडे पहा ह्यांच्या संस्कृतीचं हे वाचतं। आता इथून सुरू होत आहे रोपवे।
जाण्यासाठी सिक्युरिटी अलर्ट आहे. इथे तिकीट द्यायचं आहे. आप लोग कितने हैं? दो या तीन? नहीं थी ले लो. आता यामध्ये जायचं आहे रोपवेमध्ये. असं आहे हे रोपवे. आम्ही बसलेलो आहोत रोपवेमध्ये. डोळे बंद आपण वर चालले आता. तुम्हाला चालत नाही का कुठे आहे तुम्ही? गरजेचं मंदिर आहे ना. कुठे चाललंय रे जबर? 9 मिनिटं आहे. 9 मिनिटं मला पाहते कॅमेऱ्यात पण माहिती का त्यांना घेऊ घाल समोर म्हणजे आपलं आपण अरे बघ की तू काल किती मस्त दिसायला बघ. अरे समोर बघ काकूकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ त्याला थोड़ा स्टार्टिंग में करेगा वो बाद में बढ़ जाता. आपका करना है तो करके. तर इथे आम्ही रोपवेमध्ये बसलोत आणि खूप मस्त वाटत होतं आणि ऑसम असं नेचर पाहू शकतं. खाली किती सुंदर आहे, मस्त वाटत होतं एकदम. आणि इकडे रोपवेचे जे हे आहे ते दिसत आहे. रोपवेचे लाईन्स जात येत आहेत आणि ऑसम असं नेचर होतं पूर्ण खालचं. मस्त वाटत होतं. फिलिंग्स भारी होत्या आणि पर्वत पण पाहू शकता बाजूने किती छान पर्वत आहेत. आणि खाली पाहू शकता हे जे आहे ते गिरनार जंगल आहे. गीरचं जंगल आहे. इथे पण जातात लोक बघण्यासाठी. तर आम्ही आता रोपवेमधून खाली उतरलो. येण्यासाठी आम्हाला 4 ते 5 मिनिट लागले होते. तर आल्यानंतर इथे तुम्हाला आता चढण्यासाठी हे इथे काठ्या पण भेटतात ज्या की 20 रुपयाला असतात. एक काठी घेऊन तुम्ही चढू शकता पायऱ्या. आणि तर रोपवेमधून उतरल्यानंतर इथे आम्ही आलो आहोत अंबाजी मातेच्या दर्शनाला. तर अंबाजी मातेचं मंदिर आहे पुढे. चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण दर्शनाला. तर हे पहा इथे हे मंदिर आहे. इथून पुढे गेल्यानंतर इथे पायऱ्या चढून जायचं आहे मंदिरामध्ये आणि इथे दर्शन घ्यायचं आहे. इथे आमचं दर्शन झालेलं आहे पाहू शकता. अंबाजी मातेचं मंदिर इथे आमचं दर्शन झालेलं आहे. हे अंबाजी मातेचं मंदिर पाहू शकता. मी दाखवायला तुम्हाला इथून एवढं मंदिर आहे दत्ताचं. तिथे जायचं आहे गोरक्षनाथांचं. तिथे त्या मंदिरात जायचं आता. तर तुम्ही जर खालून रोपेने आला नाहीत तर तुम्हाला टोटल 10,000 पायऱ्या चढावं लागणार आहेत दत्तगुरूच्या शिखरापर्यंत जाण्यापूर्वी. आणि रोपेने आलात तर तुमचे 5,000 पायऱ्या कमी होतील. तर तुम्ही रोपेने या किंवा चालून या, ते तुमच्या कॅपॅसिटीवर आहे. तर आम्ही आता पुढच्या शिखराला जाणार आहे जे की गोरक्षनाथ आणि दत्त मंदिर आहे. दत्तचं मंदिर आहे जे की टोटल 5,000 पायऱ्या आहेत चढून उतरून. तर चला आमच्यासोबत पुढे आपण बघूया गोरक्षनाथ आणि श्री गुरुदेव दत्त. चला दुसऱ्या शिखराकडे जाऊ. ते पाण्याचे बॉटल आणि खाण्यापिण्याचं काही आणत नाही पण सगळं तुम्हाला भेटेल वरती.
हे गौरखनाथाचं मंदिर आहे आणि तिकडचं दत्ताचं. इथे हे अशा पायऱ्या समोर दिसते ते गौरखनाथाचं मंदिर आहे अलीकडचं आणि पलीकडचं आहे दत्ताचं. आणि ह्या आहेत पायऱ्या. तुम्हाला 2500 पायऱ्या चढाव्या लागतील, 2500 पायऱ्या उतराव्या लागतील. 10,000 पॉइंट आहे ना पायऱ्या आहेत पूर्ण. जास्त गर्दी राहते त्यामुळे. होऊ शकतं हे आहेत उतरायच्या पायऱ्या आहेत. परत इकडून असं जायचं, इकडून असं चढायचं. इथे पाहू शकता आम्ही चालत आहोत आता खालून पायऱ्या चढत विश्वनाथ मंदिराला. पाहू शकता हे जे आहे वरतून किती छान असं दिसतंय. असं आहे पूर्ण. आणि ते अंबाजी मातेचं मंदिर आहे समोर दिसतंय ते. आणि ते गोरक्षनाथाच्या जवळ आलेलो आहोत. बघू शकता वरती आल्यानंतर असा व्ह्यू दिसतो ते अंबाजी. इकडे बघा असं हे पण हे जे दिसतंय समोर हे गौरखनाथाचं मंदिर आहे जे की दत्ताचे भक्त होते त्यांचं हे मंदिर आहे. आणि इथून अशा हे पायऱ्या चढत जायचंय अजून. ही आहे गुफा उमराची. हे आहे गोरक्षनाथजी मंदिर आहे त्यांच्या भक्ताचं. हे शिखर त्याच्यापेक्षा उंच आहे. शिखर जे आहे ते शिष्य आहे दत्ताचे, पण त्यांचं शिखर त्यांच्यापेक्षा उंच आहे. कारण दत्ताने म्हटलं की तुम्हाला शिष्य आहे प्रिय, त्यामुळं त्यांना तुझं शिखर माझ्यापेक्षा उंच असणार म्हणून त्यांना उंच दिलेलं आहे. देव दत्त यांचं शिखर. आपल्याला तिथे जायचं. आतापर्यंत आपण 1000 पायऱ्या चढली. पायऱ्या उतरायच्या आता आणि परत चढायच्या त्या मंदिराकडे दत्ताच्या. पाहू शकता असं हे सगळं दुःख आहे. ते पाहू शकता ते अंबाजीच्या पायऱ्या आहेत मंदिरापासून इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. हे पाहू शकता इथून अशा खाली पायऱ्या आहेत सगळ्या. जी दिसते ती गुरु दत्तात्रय यांचे चरण आहेत. तिथे आपल्याला जायचं आता. होऊ शकतं ते अवघड घेऊन चालले ते असं जायचं अजून. आम्ही दत्तगुरूच्या शिखराजवळ आलो. एक 50-1 पायऱ्या असतील, 50-100 असतील है ना. हो असे 50-100 पायऱ्या असतील. बघू शकता कसा व्ह्यू आहे. असा मस्त वाटत आहे इकडे. थकवा आहे पण हळूहळू यावं लागतं तर थकवा नाही जाणार. पण जायची काय म्हणतात उत्सुकता पण तेवढीच आहे शिखराला पाहायला दत्तगुरूच्या. बघा हे सफल कसं थांबलेलं आहे इथं. सफल ए काढू नको शूज. स्वाती चला जाऊ. लास्टचा एक माइलस्टोन राहिलेला आहे. तर मंदिरामध्ये ही अशी सुंदर मूर्ती आहे. इथे आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही पुढे निघालो. इथे आहे दत्ताचं मंदिर तिन्ही शिखर झाले आमचे. असे आमचे तिन्ही पण शिखर झाले. इथून इथे आहे गुरुदत्त. तिथून थोडं नीट दिसलं नाही म्हणून मी इथून दाखवलं गिरणारी पर्वत. आणि आम्ही असंच चढत आलेलो
असं आहे पूर्ण व्ह्यू. दर्शन झालेलं आहे. आम्ही उतरत आहोत आता. बघू शकता सफल आणि यांनी पुढे आहेत, काही पण आहेत. आणि इकडे बघा आहेत इथे पायऱ्या, इकडे पण आहेत पायऱ्या. आता हे पायऱ्या अशा उतरायच्या आहेत. चला हे बघा सफल येतोय शाळा उतरत उतरत. एवढ्या पायऱ्या त्यांनी उतरल्यात. ये तर इथे हे असं आहे पायऱ्या, इकडून पायऱ्या आहेत आणि इकडून चढत यायचंय. आणि या साईडनी पण असं पर्वत आहे पूर्ण, पाहू शकता. आणि इथून हे अशा पायऱ्या चढत जायचे. तिथे तिथे आहे शिखर, तिथे आहे शिखर. असं कर इथून त्याचा फोटो काढ. इथे पाहू शकता हे कसे डोली घेऊन जात आहेत. किती अवघड आहे. पायऱ्या पाहू शकता हे पायऱ्या. पायऱ्या चढत आहेत. आता दर्शन झालेलं आहे. पायऱ्या चढत आहोत आम्ही आता. इथून गोरखनाथ येतं, गोरखनाथ मग अंबाजीचं मंदिर येतं. आम्ही दर्शन घेऊन निघालोत इथपर्यंत आलो. वरती ते शिखर आहे, आम्ही इथे. हे आहे अंबाजीचं मंदिर, हे आहे गोरखनाथ आणि हे आहे गुरुदत्त देव. तिन्ही आहेत असे लाईनला. तुम्ही व्हिजिट करा. मस्त आहे. 5000 पायऱ्या आहेत आणि एन्जॉय कराल. पण सकाळी या, थोडं चांगलं वाटेल ना. तर आता आम्ही परतीचा प्रवास करणार आहे. जय गोरखनाथ, जय श्री गुरुदेव दत्त. चला, इथेच आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही परत रोपवेमध्ये बसून खाली उतरत आहोत. तर आम्ही सकाळी 8 वाजताच आमची जर्नी चालू केली होती. आता दुपारचे 1:30-2 वाजत आलेले आहेत आणि आमचे हे तिन्ही पण दर्शन झालेले आहेत. आणि आम्ही आता खाली जात आहोत आणि आता आम्हाला अहमदाबादला निघायचं आहे. इथे पहा, इथून आहे एंट्री. आणि इथलं एरियातलं फेमस असं हे आहे हॉटेल, हे अंगत रेस्टॉरंट. आणि हे अहमदनगर हायवेवर ना, सॉरी अहमदाबाद अहमदाबाद हायवेवर आहे. इथून अहमदाबाद आता 35 किलोमीटर राहिलेलं आहे. तुम्ही इकडे कधी आलात तर हे छान आहे फॅमिलीसाठी. तर टेस्ट सांगतो कशी आहे इथली. आहे पनीर टिक्का, टेस्ट बघून. बटर रोटी आपण नान एक पीस. टेस्ट खूप छान आहे पण इथली, मस्त अशी. असं घ्यायचं तर आपला हा ब्लॉग इथेच संपलेला आहे. जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला तो. आणि आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.